श्री सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज की जय। श्री सद्गुरुनाथ विष्णु महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ति मोरया पूर्णवाद की जय। शांता कृष्णम जय। श्रीनाथ महाराज की जय। शांताकारं भुजगशयनं पद्मनाभो सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णो शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं गणेशप्रिया योगिराजा समर्था महातापसी पूर्णवाद प्रणेता तया पावना पौर्णिमा पूर्णचंद्रा नमस्कार माता सद्गुरु रामचंद्र। बुद्धिदाता मंगलमूर्ती श्री गजानन पूर्णवादाचार्य परमपूजनीय जीवन सम्राट सद्गुरु समर्थ डॉक्टर रामचंद्र महाराज पूर्णवाद वर्देशनो शिष्यवत्सल सद्गुरुनाथ विष्णू महाराज या देवालयाच्या अधिष्ठात्री देवता पांडुरंग रुक्मिणी सती सौभाग्यवती मनकर्णिका माता सती सौभाग्यवती विमल माता आदरणीय गुणेश दादा आदरणीय प्रज्ञावंत डॉक्टर लक्ष्मीकांत दादा मोक्षश्री विभूताई माझे पूर्णवादी शिक्षक तीर्थरूप कैलासवासी अण्णा व माझे पुराणाचे गुरु आदरणीय वेदमूर्ती विनायक काका बाबरेकर गुरुजी व त्याचप्रमाणे इथे उपस्थित सर्व मातृचरणांच्या चरणी लीन होऊन मी आजच्या आपल्या 11व्या अध्यायाचा अभ्यास करत आहोत। श्री गणेशाय नमः। जय जय इंद्रावरा श्रीरंगा निज जन रथ पद्म नीलभृंगा अजाजिता अभ्यंगा सकल रंगातीत तू नीलग्रीव भूषणारी रोहना पयोभिहृदय रत्न मनमोहना सरसिजोद्भव जना नीलवर्णा सप्तवर्णा वेगळा तू अनंत कोटी कामसुंदरा सकल रंग चालका प्रमुदारा अमला पारा भारतीय गोचरा निर्विकारा निर्दंदा भवनाग विदारक पंजानना विद्वज्जना मानस सुंदरत्ना नाकळासी पंचस्य धाना सकल कल्याणिके नरतू दुर्जन दानमुकुल निकृंतना हरिवर्ग प्रताप हुज्जना गहन माया विपिन दहना समनाशना ज्ञान सूर्या। काल आपण पाहिलं की कशा प्रकारे ब्रह्मदेवानी भगवान श्रीकृष्णांची परीक्षा बघितली आणि त्यानंतर 1 वर्षानंतर जेव्हा पुन्हा एकदा ब्रह्मदेवांच्या अंतःकरणात हा विचार आला की बघू आता नेमकी गोकुळात काय चालू आहे आणि ते जेव्हा पुन्हा एकदा गोकुळात परतले तेव्हा त्यांनी पुन्हा एकदा पहिल्यासारखं ते सर्व दृश्य बघितलं की भगवान श्रीकृष्ण मधोमध बसलेले बाजूनं सर्व त्यांचे गोपाळ बाळमंडळी ती मित्रमंडळी बसलेली यांचा गोपाळकाला चालू आहे आणि बाजूला सर्व त्यांचे जेवढे काही गायी वासरत त्यांचं जेवढं केवढं काही गोधन होतं ते सर्व तिथेच चरतात हे जेव्हा त्यांनी बघितलं आणि ते शरण आले आणि त्यावेळेस त्यांनी भगवान श्रीकृष्णांची चरणावरती लोळण घेऊन त्यांनी शेवटी हे मान्य केलं की हे देवाधिदेवा खरंच मी चुकलो आणि मी हे थोडा वेळ विसरलो की तुम्हीच माझे माता पिता आहे। तुमच्या नाभी कमलातून जेव्हा तो कमळदंड उगवतो त्या कमळादंडावरतीच मी विराजमान असल्या कारणाने त्वमेव माता पिता त्वमेव। आणि त्याच वेळेस ब्रह्मदेवांनी त्यांना अच्युत अशा नावाची त्यांना हाक मारली। झालं आता हळूहळू आपले गोपाळकृष्ण मोठे मोठे होऊ लागले। 5व्या वर्षी हे झालं। 6व्या वर्षी एकदा असंच माध्यान्ह समयी भगवान श्रीकृष्ण सर्व गोपांना व सर्व गायींना घेऊन जेव्हा ते यमुनाच्या लोहीत ते गेले चरण्यासाठी ते गेले त्यावेळेस जाताना अगोदर घरी नंदबाबांनी त्यांना सांगितलं होतं की हे बघ म्हणे बाळ तू तिकडं चाललास पण तिथं एक कदंब वृक्षाचा मोठा वृक्ष आहे आणि त्याच्या बाजूला एक मोठा डोह आहे त्या डोहात तू जाऊ नको। मग नेमकी आता तिथं का जाऊ नको तिथं काय आहे जिज्ञासा। आपण जसं लहान मुलाला एखादी गोष्ट सांगितली की बाळ तू आता एक काम कर मी थोडा वेळ स्वयंपाक करते तू आता इथं बसून राहा बाहेर जाऊ नको बरं बाळ अटकून जाणार नाही म्हटलं की अटकून जाणार। नेमकी काय आहे याची जिज्ञासा लहान मुलांना असते। झालं भगवान गोपाळकृष्ण त्यांच्या सर्व मित्रांसोबत सवंगड्यांसोबत तिथे गेले
आणि नेमकी यांना आता फक्त साधायचा होता तो मुहूर्त. यांना मुहूर्त साधायचं होतं. काय केलं यांनी? चेंडू फळी आपण खेळ खेळू, ज्याला आजच्या भाषेमध्ये क्रिकेट हा शब्द आहे. चला म्हणे आपण आता चेंडू फळी खेळूया. आणि मग सर्व त्यांचे बाळगोपाळ मंडळी फळी खेळण्यामध्ये रंगून गेले. आणि त्याच वेळेस भगवान श्रीकृष्णांनी मुद्दाम तो जो चेंडू होता तो त्या डोहात टाकला. मग त्याच वेळेस त्यांचे बाकीचे गोप त्यांना म्हणाले की बा तिकडं नका जाऊ, आम्हाला जायचं नाही सांगितलं. ठीक आहे म्हणे, मी जाऊन बघतो म्हणे. आणि मग भगवान श्रीकृष्ण हे स्वतः त्या कदंब वृक्षावरती चढले आणि त्यांनी तिथून पाण्यामध्ये एक सूर लावला. आणि त्यांना माहिती होतं याच्यामध्ये कालिया आहे. आता कालिया तिथं कसा आला बरं? नेमकी गोकुळात कालिया कसा आला? तर पूर्वीच्या काळी अगोदर जेव्हा या समुद्रामध्ये एक नागवन नावाचं वन होतं आणि त्या नागवनामध्ये सर्व नाग वस्ती करून राहत होते. पण त्याच वेळेस हा जो गरुड आहे, जो भगवान श्रीकृष्णाचं जे वाहन आहे, भगवान विष्णूंचं महाविष्णूंचं जे वाहन आहे, हे वाहन तिथं जात आणि प्रत्येक वेळेस एक एक साप मात्र त्याला दंश करून ते भक्षण करत. मग त्यावेळेस काय केलं की नागांचा जो काही देव होता ज्याचं नाव होतं वासुकी, हे वासुकींना शरण गेले. नागाच्या राजाला वासुकीला हे शरण गेले आणि मग वासुकीनं आपलं गारणं ब्रह्मदेवापुढे मांडलं. आणि मग ब्रह्मदेवांनी त्यांना असं सांगितलं की दर अष्टमीला तुम्ही काय करायचं, त्या एका विशिष्ट बेटावरती एका विशिष्ट स्थानावरती एक सर्प तुम्ही नेऊन ठेवायचं. मग हा येईल, तो सर्प घेईल आणि हा निघून जाईल. मग त्यामुळे काय होईल, इतर सर्पांना त्याचा त्रास होणार नाही. आता हा तोडगा निघाला, हा दोघांनी मान्य केला. पण झालं काय नंतर आता कालिया आता मुळातच तो नाग. आता जसं माणसाचं रूप असेल तसं माणसाची वृत्ती तयार होते आणि मुळातच तो सर्पजातीचा असल्या कारणाने द्वेष, जहरी वृत्ती, त्याला का द्यायचं, आयतं काय द्यायचं. मग एक दिवस कालियाचं आणि या गरुडाचं झालं युद्ध. दोघांचं युद्ध झालं. गरुडानंही माघार घेतली नाही आणि कालियाने माघार घेतली नाही. पण गरुडानं त्याचा भरपूर सुंदर अशा प्रकारचा समाचार त्याचा घेतला आणि त्यामुळे तो अत्यंत चवतळला. पण गरुडानं काय केलं, त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला आणि तिथून हा कालिया जो निघाला त्या बेटावरनं, त्या नागवन बेटावरनं तो जो निघाला तो इकडं गोकुळात येऊन लपला. आता हा जसा गोकुळात आला, गोकुळात लपला, त्याच वेळेस हा गरुड सुद्धा तिथं आला. आणि मग गरुड काय करायला लागला की त्याच्यातले जेवढे मासे होते हे ते चोचीनं असा तो घ्यायचा आणि निघून जायचा, खाऊन टाकायचा तो. पण तिथे सौभरी नावाची एक मुनी राहत होती. हे मुनी तिथे तपश्चर्या करत होते. आता नंतर पूर्ण कथा संपल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की नंतर त्या सौभरीला सुद्धा त्यांची चूक कळाली, त्या मुनींना सुद्धा. आणि त्या मुनींना जेव्हा त्या माशांनी त्यांना प्रार्थना केली की हा असा प्रकारचा गरुड येऊन आम्हाला फार त्रास देतो, तुम्ही त्याला काहीतरी बंधनं घाला, त्याच वेळेस त्यांनी त्याला शाप दिला की याच्यानंतर जर तू पुन्हा इकडं या कालिया रद्द असं त्याचं नाव आहे, त्या यमुनेचा जो तिथं जो होता त्याचं कालिया रद्द असं त्याचं नाव होतं, इथं जर कधी तू आला तर तुझा मृत्यू आठवेल, तुझा मृत्यू होईल असं मी तुला शाप देतो. त्यामुळे गरुड काही तिथे येत नव्हता. त्यामुळे याला आता आयतं घर मिळालं. बरं, आता कालिया तिथं राहायला लागला म्हणजे काय झालं की त्याच्या त्या श्वासोश्वासाने जे काही वरती विष निघत, त्या विषाचा परिणाम काय झाला की आजूबाजूचं सगळं पाणी जे होतं ते विषारी होऊ लागलं. आणि त्याचप्रमाणे बाजूचे जेवढे काही गवत वृक्ष आणि त्यावरनं जाणारी जी काही हवा होती त्या म्हणजे इतकं ते जहरी होतं की त्या हवेसरशी सुद्धा वरचे उडून जाणारे पशु पक्षी हे सुद्धा मृत्यू झाले. मग आता कदंब वृक्ष का तसा राहिला बरं? आणि एकदा हा गरुड जेव्हा अमृताचा कलश तिथनं घेऊन जात होता तेव्हा त्या कलशाचे काही थेंब त्या वृक्षावरती पडलेले असल्या कारणाने तो असा सुंदर प्रकारचा डौलदार तो होता. त्यामुळे त्याला कुठल्याही प्रकारची याच्या विषयाची काही बाधा झाली नाही. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण अत्यंत संतापले. कमरेवरचा पंचा खोचला, दंड ठोपटले
मांड्या थोपटल्या आणि एक सूर मारला खाली. आणि जसा सूर मारला तसा समोर कालियाच्या पार तो तिथे जसं तो कालिया राहत होता, आपण त्याला राजमाल म्हणूया, त्या महालापर्यंत तो गेला. त्यानं कालियाला पुकारलं, कालिया बाहेर आला आणि दोघांचं मुष्टियुद्ध सुरू झालं. हे मुष्टियुद्ध करता करता कालियाला असं कळालं की अरे हा तर दिसणारा अत्यंत सुंदर सुकोमल आणि मोठं रमणीय बाळ आहे, पण हे काही आपल्याला आता आवरण्यासारखं नाही आहे. म्हणून कालियानं काय केलं की पूर्ण त्याच्या शरीराला असा विळखा घालायला सुरुवात केली. आता भगवान श्रीकृष्णच ते यांनी जशी विळखा घालायला सुरुवात केली तसं यांनी स्वतःचं शरीर वाढवायला सुरुवात केली. अत्यंत उंच, अत्यंत लांब अशा प्रकारचं त्यांनी स्वतःचं शरीर केलं. आणि जसं स्वतःचं शरीर हे प्रसरण पाहू लागलं तसं तसं मात्र याच्या शरीराचे प्रत्येक कड्याकडे याच्यात तुटायला सुरुवात झाली. आणि त्याच वेळेस जसा हा त्यांना दंश करायसाठी हा खाली वाकला, मोठ्या चपळाईनं भगवान श्रीकृष्ण त्याच्या याच्यातून सुटले आणि त्यांनी त्याच्या शिरावरती त्यांनी उडी मारली. आणि जशी उडी मारली तशी हे त्याच्या शिरावर आता नृत्य करायला लागले. आणि म्हणून की काय याचं नृत्य कमी पडतंय म्हणून वरती देवांनी सुद्धा गर्दी केली. ते सुद्धा आता मृदुंग वाजवायला लागले. आणि जणू काही त्या मृदुंगाला यांच्या नृत्याची साथ, ज्याप्रमाणे भगवान शिव नटराज रूप घेऊन ज्याप्रमाणे तांडव करतात त्याप्रमाणे या श्रीकृष्णानं त्याच्या शिरावरती आता तांडव सुरू केलेलं आहे. अत्यंत चपळाईनं, असं म्हणतात की त्याला 100 फणा होता. आणि त्या 100 फणांवरती आता भगवान श्रीकृष्ण किती 6 वर्षाचा बालक, पण किती त्यांनी ते जलद गतीनं ते तांडव केलं असेल. आणि हे तांडव करता करता मात्र मुद्दाम ते त्यांची टाच जे आहे ते त्याच्या मस्तकावरती ती मुद्दाम रोवायचे. आणि असं करता 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 आता मात्र हळूहळू त्याच्यातली शक्ती ही क्षीण होऊ लागली. तो अत्यंत क्षीण झाला. आणि त्याच वेळेस त्याच्या जेवढ्या काही एवढ्या पत्न्या होत्या या तिथं भगवान श्रीकृष्णांना त्या शरण आल्या. आणि त्यांनी सांगितलं की भगवंता आम्हाला चुडादान द्या, आमच्यावरती अवकृपा तुम्ही करू नका हो, आमचं सौभाग्य तुम्ही वाचवा. अशा प्रकारच्या त्या भगवान श्रीकृष्णाच्या करुणा करायला लागल्या. पण इकडं तोपर्यंत काय झालं, जसं जसं भगवान श्रीकृष्णांनी आतमध्ये उडी मारली तसं तसं इकडे वेगळ्या प्रकारचे अशुभ संकेत गोकुळामध्ये सुरुवात झाली. प्रभंजन सुटला, जोराचा प्रभंजन सुटला. त्याचप्रमाणे उल्कापात व्हायला लागला, धरणीकंप व्हायला लागला. सर्वजण अत्यंत घाबरून गेले. नेमकी काय होतंय हे कोणालाच कळना. आणि अशा गडबडीमध्ये बाळकृष्ण कुठे गेला असं म्हणत 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 मग सर्वजण गोप बांधव हे सर्व नंदाच्या घरी आले. आणि मग नंदाने सांगितलं चला आपण आता भगवान श्रीकृष्णाला बघू. हे सर्वजण अत्यंत भ्यालेले होते, पण निर्भय होता तो फक्त बलराम दादा, त्याला माहीत होतं. आणि मग हे सर्व पळत पळत पुन्हा एकदा त्या नदीच्या त्या यमुनेच्या तीरी गेले. यमुनेच्या तीरी जाऊन बघता तो काय, भगवान बाळकृष्ण हे स्वतः आतमध्ये गेलेले, सर्व गोप बांधव हे नदीच्या तीरावरती उभे राहिलेले. आणि सर्वजण आक्रोश करतात ते भगवान श्रीकृष्णाच्या नावाने त्यांचा जप करतात. ते सर्व गवळणी तिथे आल्या, कोणी छाती पिटतंय, कोणी मस्तक भूमीला घासतंय. आणि अक्षरशः त्या विनू लागल्या की बाळा गोपाळा, हे जय कृष्णा तू आमच्या घरी ये, आम्ही आमच्या हातानं तुला साखर दही लोणी आम्ही तुला खायला देतो, आम्ही तू जे म्हणशील त्या प्रकारचं आम्ही तुझं लाड पुरवतो, पण तू पुन्हा वापस ये. आणि असं यांचं हे सर्व चालू असताना नंद बाबा आणि यशोदा मैया अक्षरशः त्या तीरामध्ये उतरणार तितक्यात बलराम दादांनी तिला धरलं. आणि मग बलराम दादांनी भगवान श्रीकृष्ण पूर्ण पुरुष असल्याची जाणीव सर्वांना करून दिली. आणि त्यांनी सांगितलं की जो एवढ्या मोठ्या शकटासुराला मारू शकतो, जो तृणावर्ताला मारू शकतो, तो काय एवढ्या छोट्या सर्पाला घाबरणार आहे का? कशाला काळजी करता म्हणे, तो साक्षात पूर्णावतारी पुरुषोत्तम तो आहे. झालं. आता इकडे या सर्वजण त्याला चुडादान मागतात, सौभाग्यदान त्यांना मागतात. आणि मग भगवान श्रीकृष्णांनी थोड्याच वेळामध्ये आपली ही जी कृती होती ही कृती थांबवली. त्याच वेळेस मनुष्य रूपाने पुन्हा एकदा हा कालिया हा भगवान श्रीकृष्णांना शरण आला. त्याने भगवान श्रीकृष्णांचे चरण धरले
आणि चरण धरल्या धरल्या तो भगवान श्रीकृष्णांच्या तो स्तुती गायला लागला. अरे म्हणे देवा, हे सर्व जन्म तूच निर्माण केले, अनंत योनी तूच जन्माला घातल्या. ज्यावेळेस मनुष्य काही अत्यंत पापकर्म करतो त्याच वेळेस तो सर्प योनीमध्ये जातो, आणि अत्यंत जहाल आणि अत्यंत दुष्ट ही सर्प योनी असते हे आम्हाला माहिती आहे. पण त्याचप्रमाणे मी जरी तुझा भक्त असलो किंवा आता जरी झालो तरी पूर्वीचं माझं पापाचरण जे होतं ते या योनीत जन्म घेतलेला असल्या कारणाने, ते तशा प्रकारचं असल्या कारणाने देवा मला थोडंसं तसं राहावं लागलं. पण मी आता तुला पूर्ण भावाने शरण आलेलो आहे, तुम्ही माझ्यावरती कृपा करा. आणि मग भगवान श्रीकृष्णाने त्यांना असं सांगितलं की मी जेव्हा तुझ्या शिरावरती मी नर्तन केलं ना, त्यावेळेस माझे चरण कमल हे तुझ्या शिरावरती उमटलेले आहे. त्यामुळे मी तुला आता अशी आज्ञा करतो की तू आता इथून तुझ्या संपूर्ण परिवाराला घे आणि तू पुन्हा एकदा क्षीरसागरामध्ये तू तिकडे चालल्या जा. आणि त्याच वेळेस मग या कालियानी आणि त्याच्या असलेल्या सर्व पत्न्यांनी भगवान श्रीकृष्णांचा तिथे सत्कार केला. अनेक प्रकारची उंची उंची अस्त्र वस्त्र भगवान श्रीकृष्णांना अलंकार देऊन त्यांचा गौरव केला. आणि त्यानंतर सर्व देवांनी वरतून भगवान श्रीकृष्णावरती पुष्पवृष्टी केली. आणि त्याचप्रमाणे येथे लेखक असं म्हणतात की ज्यांच्या ज्यांच्या घरी कालिया मर्दन नावाचं पुस्तक आहे, ही पोथी आहे अथवा हे चित्र आहे, त्यांच्या त्यांच्या घरी साप कोणालाही बाधा करणार नाही. अशा प्रकारची अत्यंत सुंदर ओवी आहे. मला असं वाटतं त्यांच्या शब्दामध्ये आपण ती ऐकूया. अर्पणी षोडशोपचार पूजा प्रदक्षिणा करी गरुध्वजा म्हणजे लक्ष्मीलाशा महाराजा कृपा असो दे. ऐसे बोलिनी सहपरिवार विकारा सागरा गेला त्वरे यमुना अमृतमय निरे वाहो लागली ते क्षणी. आणि त्याप्रमाणे कालिया मर्दन पुस्तक जो गृही संग्रही भाविक ते गृह सोडणी तात्कालिक सर्प जाती तेथून या. ऐसे ऐकले कालिया मर्दन त्यासी काळ करू न शके बंधन मग कैचे सर्पदंशाचे विघ्न त्यासी बाधक होईल. अशा प्रकारची फलश्रुती या कालिया मर्दन या अध्यायाची दिल्ली आहे. मी आता आदरणीय काकूंना अशी प्रार्थना करतो की तुमची काकू एखादी गवळण आपण म्हणावी इथे. नवनीताचा भाव सांगून मग पुढे जा, नवनीताचा भाव सांगून मग पुढे जा. खाना नाही घरी आंबट उरवरचा मागोंदा. खाणार नाही दही आंबट उरवरचा माग. त्यावर आली कशी भक्तीची साथ, त्यावर आली कशी भक्तीची साथ. नवनीताचा भाव सांगून मग पुढे जा, नवनीताचा भाव सांगून मग पुढे जा. तू वेग रवेदार दोन्ही वेग हातावर. तू वेग रवेदार दोन्ही वेग हातावर. घरी सासू नणंदेचा झाड मला हा
भाव सांगून मग पुढे जाय नवनीताचा भाव सांगून मग पुढे जाय एका जनार्दनी विनविते राधा मागे हरीच्या नादा एका जनार्दनी विनविते राधा राधा लागे हरीच्या नादा तुझी माझी दोघांची जोडीच हाय तुझी माझी दोघांची जोडीच हाय नवनीताचा भाव सांगून मग पुढे जाय नवनीताचा भाव सांगून मग पुढे जाय पाहू दे ग राधे तुझ्या माठात काय पाहू दे ग राधे तुझ्या माठात काय नवनीताचा भाव सांगून मग पुढे जाय नवनीताचा भाव सांगून मग पुढे जाय भगवान की जय नाथ महाराज की जय. आता काय झालं की यांनी काल्याला सांगितलं की तू आता इथून चालतं हो, तू इथं जास्त वेळ आता काही थांबू नकोस. काल्या निघून गेला. भगवान श्रीकृष्ण त्या तीरावरती आले. त्यांना सर्वांनी बघितलं आणि सर्वांनी एकदम भगवान श्रीकृष्णाकडे धाव घेतली. सगळ्यात पहिले माता गेली, बाळाला हृदयाशी धरलं आणि जसं बाळाला हृदयाशी धरलं तसं प्रेमामृत धारा तिच्या उफाळून आल्या आणि पटकन मातेनं बाळाला पदराखाली घेतलं. त्यानंतर भगवान श्रीकृष्ण पुन्हा थोडेसे उभे राहिले, सर्वांकडे बघितलं आणि एक बारीक स्मितहास्य संघर्षणाकडे बघून केलं. बलरामाकडे स्मितहास्य करून बघितलं. बलरामाने सुद्धा स्मितहास्य केलं आणि हळू जेव्हा बलराम दादा जवळ आले तेव्हा बलराम दादांनी सांगितलं, हो मला माहिती म्हणे तुमची शक्ती अफाट आहे म्हणे, तुम्ही काही करू शकता म्हणे. सर्व जणांच्या मनामध्ये शंका होती, फक्त निशंक मी होतो कारण मला तुमच्या पूर्ण सामर्थ्याची मला कल्पना होती. आणि असं म्हणत म्हणत मग पुन्हा एकदा सर्वांनी भगवान श्रीकृष्णांची ही टाळ मृदुंगाची असलेली सवंगड्यांची असलेली वरात पुन्हा एकदा सर्वजण गोकुळी परतले. आले गोकुळ. संध्याकाळ झाली, दिवे लागणीची वेळ झाली. पुन्हा एकदा मातेनं नेहमीप्रमाणे गरम पाणी ठेवून बाळांना हातपाय धुवायला सांगितलं. बाळांनी स्वच्छ हातपाय तोंड धुतले आणि गरम गरम स्वतःच्या हातानं बाळाला जेवू घातलं. सर्वकडं निजानीज झाली. मध्यरात्री काय झालं? मध्यरात्री झालं असं की सहजच कोणीतरी उठून जेव्हा बाहेर आलं तेव्हा त्याला अग्नीचा लोटच्या लोट दिसला. आणि कसा झाला बरं तो अग्नी? हा कालियाला जेव्हा भगवान श्रीकृष्ण हे मारत होते तेव्हा त्याच्या मुखातून काही अग्निज्वाळा या निघत होत्या आणि या अग्निज्वाळांनी काय केलं? 12च्या 12 गावांना भस्मसात करण्याचा प्रयत्न केला. आणि त्याची दाहकता इतकी होती की अनेक पक्षी त्याच्यामध्ये होरपळून हे भस्मसात झाले. त्याचप्रमाणे अनेक प्रकारचे वन्य जीव जे होते ते सैराभैरा पळायला लागले. आणि आता हळूहळू म्हणता तो अग्नी आता गोकुळाकडे यायला लागला. आणि गोकुळाकडे जसा तो यायला लागला तशी आता गोकुळामध्ये सुद्धा एकच पळापळ सुरू झाली. प्रत्येक जण पळतोय, प्रत्येक जण आपापलं गोधन वाचवण्याचा प्रयत्न करतोय. हे सर्व जरी असलं तरी आईचं लक्ष कुठं असतं शेवटी? मग माझा गोपाळ कृष्ण कुठे आहे? माझा बलराम कुठे आहे? असं म्हणून मातेने ह्या दोघांना उचललं. माता बाहेर आली. सर्वजण नंदाच्या दारात. आता आपल्याला तारणारा फक्त एकच आहे हे तोपर्यंत सगळ्यांच्या लक्षात आलेलं असल्या कारणाने संपूर्ण गोकुळ हे नंदाच्या घराभोवती गोळा झाला. भगवान श्रीकृष्णाने सर्वांना एकच सांगितलं, पेंध्या लक्ष दे, डोळे मिटून घ्या म्हणजे सर्वांनी डोळे मिटून घेतले. आणि त्याच वेळेस भगवान श्रीकृष्णांनी पुन्हा एकदा त्यांचं विराट रूप घेऊन तो 12च्या 12 गावा अग्नी जो होता तो यांनी स्वतः गिळून घेतला. आणि त्यानंतर पुन्हा एकदा भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं, आता उघडा डोळे. आणि जेव्हा यांनी सर्वांनी पुन्हा एकदा डोळे उघडले तेव्हा पुन्हा एकदा ती रात्रीची ती नीरव शांतता आणि हळूहळू कुठेतरी असलेला तो गाईच्या गळ्यातील घुंगरमाळाचा तो कानावरती येणारा नाद
बोला गोपाळ कृष्ण भगवान की जय. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. श्री सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ विष्णु महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ति मोरया पूर्णवाद की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. पंढरीनाथ महाराज की जय. जय पूर्णवाद.